तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेच्या हप्त्या संदर्भातील हा व्हिडिओ असणार आहे। तर पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला मिळणार, हप्ता मिळाला नाही तर काय करायचे याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे मराठी माहिती या YouTube चॅनलवर। तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा नुकताच वितरित झाला असून यामध्ये आता काही शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळाला नाही। तर हा हप्ता का मिळाला नाही याचेच कारण शोधण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओ मध्ये आपला असणार आहे। तर पहिलं कारण असं असू शकतं की तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल। तर आता तुम्ही म्हणाल की ई-केवायसी पूर्ण नाही हे कसं चेक करायचं, तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला सिंपली जायचं आहे गुगल वरती आणि ऑफिशियल वेबसाईट pmkisan.org या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक टाकून लॉग इन करू शकता आणि लॉग इन झाल्यानंतर तुमच्या सर्व डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतात। त्या डिटेल्सच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत व पुढील हप्ता कधी मिळणार आहे हे सुद्धा तिथे पाहू शकता। परंतु हप्ता न येण्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की ई-केवायसी। तर ही ई-केवायसी कुठे करायची? ही ई-केवायसी तुम्ही CSC सेंटर किंवा कृषी ऑफिसच्या माध्यमातून कृषी विभागा अंतर्गत करू शकता। परंतु जर तुम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून ही ई-केवायसी केली तर तुम्हाला सोपं पडतं, कारण त्या ठिकाणी ऑफिशियल जे लोक असतात ते काम करत असतात। त्या ठिकाणी तुम्हाला तालुक्याच्या ऑफिसला जाणे गरजेचे आहे। ज्या ठिकाणी तुमचा तालुका आहे त्या ठिकाणी कृषी ऑफिस असते। कृषी ऑफिसला भेट द्या, त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक किंवा आधार कार्ड सोबत घेऊन जाणे देखील गरजेचे आहे। आधार नंबरच्या माध्यमातून आणि तुमच्या बोटांच्या ठशांच्या माध्यमातून ही ई-केवायसी केली जाते। ई-केवायसी झाल्यानंतर तुमचं FTO जनरेट होतं आणि त्यानंतर तुम्हाला हप्ते येण्यास सुरुवात होती। यानंतर दुसरं कारण असं असतं की तुमचं जे बँक खातं आहे ते आधारला लिंक नसतं, म्हणजेच DBT तुमचं लिंक नसतं। तर DBT लिंक करून देखील घेणे गरजेचे आहे, कारण केंद्र शासन हे DBT द्वारेच पैसे पाठवते, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। यासाठी तुम्ही आधार आणि तुमचं बँक लिंक करून घेणं गरजेचे आहे। ही दोन कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला लगेचच तुमचा जो 20वा हप्ता आहे किंवा यामागील कुठलाही हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर हे सर्व हप्ते तुमच्या DBT लिंक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊन जाते। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।